अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे यावर्षी इंजिनिअरिंगचे कट ऑफ वाढतील की कमी होतील. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टने आपल्याला त्याचं उत्तर दिलेलंच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कट ऑफ वाढले तर कितीने वाढतील, किती कमी झाले तर किती पर्सेंटने कमी होतील आणि इथून पुढे काय स्ट्रॅटेजी आपली या काउन्सिलिंगसाठी असली पाहिजे. नमस्कार, मी यश आराध्य. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सविस्तर बघण्यामध्ये आणि या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या, सीईटी सेलची काल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट निघालेली आहे. समजून घ्या, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. जेवढ्या मुलांनी रजिस्टर केलेलं आहे सीईटी सेलकडे त्या मुलांना रँक दिलेला आहे त्यांच्या पर्सेंटाईल प्रमाणे. मग काही मुलांना 10,000 रँक आला असेल, काहींना 20, काहींना 30, काहींना 40, काहींना 50. शेवटी या रँकवर तुमचं ऍडमिशन होणार आहे. पर्सेंटाईल वरच ते रँक काढलेलं आहे आणि या रँकवर तुमचं ऍडमिशन होणार आहे. उदाहरणार्थ मी सोपं तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी जर एखाद्याला 92 पर्सेंटाईल असतील तर त्याचा रँक हा 28,000च्या आसपास यायचा. स्टेट मेरिट तर 28,000 असायचा महाराष्ट्रामध्ये. या वर्षी तोच रँक 34,000ने गेलाय. म्हणजे 5 ते 6,000चा इन्क्रीज इथे आपल्याला बघायला भेटतोय. 83% असतील तर गेल्या वेळेस 55,000 रँक यायचा, 55,000 रँक यायचा. तोच यावेळेस 66,000 त्या मुलाचा रँक आलेला आहे. मग याच्याने काय फरक पडतोय समजून घ्या. गेल्या वेळेस एखाद्या मुलाला, आता हा मुलगा आहे, याला काय वाटायचं की 55,000ला गेल्या वेळेस मला मिळालेलं होतं. समजा एखादा मुलगा आहे, आता तो म्हणेल मला डी.वाय पाटीलचं इलेक्ट्रिकल मला हे गेल्या वेळेस 92 ला मिळालेलं होतं, बरोबर आहे. तो सिंपल विचार करेल की मला पण 92च आहेत, तर गेल्या वेळेस मला 92चा कट ऑफ दिसतोय म्हणजे मला मिळतंयच. पण यावेळेस त्याचं किती होतंय, 34,000 रँक होतोय त्याच पर्सेंटाईलवर. म्हणजे यावेळेस त्याला ते कॉलेज मिळणार नाहीये. लक्षात घ्या, रँकमुळे खूप मोठा इफेक्ट पडणार आहे आणि कट ऑफ जे आहेत ते साधारणपणे प्रत्येक ब्रांचचे वाढणारच आहेत. मग आता हे कट ऑफ वाढणार आहेत म्हणजे कितीने वाढणार आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या. जर साधारण तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं, ज्या ज्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला 92, 93 असा दिसतोय, त्या कॉलेजचा कट ऑफ 1 ते 1.5% वाढण्याचा चान्स आहे. बिलो 80 जे कट ऑफ दिसत आहेत तुम्हाला 80 टू 85च्या रेंजमध्ये, तिथे 3-3%चा 4-4%चा एक हाईक येण्याचा एक संभावना इथे असू शकते. मग याच्यासाठी आपल्याला करायचं काय, लक्षात घ्या. पर्सेंट न बघता रँक बघण्यात सुरुवात करा. आता तुम्हाला तुमचे रँक्स कळालेले आहेत, तर पर्सेंटाईलच्या कट ऑफ बघण्यापेक्षा रँक वाईज कट ऑफ बघा. लक्षात घ्या, वेगवेगळे कट रँक्स असतात. स्टेट मेरिट असतं, कॅटेगरी मेरिट असतं, वेगवेगळे मेरिट असतात. ते काहीही बघत बसू नका. स्टेट मेरिट तुम्हाला जे काय मिळालेलं आहे SML, जे तुमचं स्टेट मेरिट आहे, 20,000 आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे, 10,00,000 आहे, काय असेल ते जे स्टेट मेरिट आहे ते मेरिटचा यूज करून आपल्या सीईटी, आणि गुगलवर चॅट जीपीटीला हा डेटा नसतो. सीईटी सेलच्या वेबसाईटवर जा. ते तुम्हाला लक्षात येत नसेल, ती पीडीएफ किचकट वाटत असेल, आपला ऍप आहे फ्रीमध्ये, त्याच्यात सगळ्या महाराष्ट्राचे मागील 3 वर्षाचे कट ऑफ आहेत. जा, सर्च करा AISSMS. सर्च केल्यानंतर तिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करा. तुम्ही तुमचा कॅटेगरी सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला गेल्या वेळेस किती रँक लागत होती या ह्याची तुमच्या कॅटेगरी प्रमाणे हे तुम्हाला तिथे दिसणार आहे. सो माझा प्रत्येकाला सजेशन काय आहे, कॅटेगरी वाईज रँक बघायला सुरू करा. कॅटेगरी रँक बघायची नाही, स्टेट मेरिट प्रमाणे आपल्या कॅटेगरीची काय रँक गेल्या वेळेस होती हे बघायचं. जर तिथे कट ऑफ गेल्यास 30,000 दिसतोय रँकचा आणि मला 28,000 रँक आहे, तर मला मिळणार आहे. गेल्या वेळेस 30,000 रँकला मिळालं होतं आणि माझा 35,000 रँक आहे, तर तो तुम्हाला मिळणार नाहीये. सो माझी प्रत्येकाला विनंती आहे की कट ऑफ CS, ITI, ENTC चे म्हणे रँकच्या पद्धतीने तर वाढणार आहेतच, पण रँक खराब आल्यामुळे अजून तो पर्सेंट मध्ये सुद्धा नंबर खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस डी.वाय पाटीलचा कट ऑफ हा 97च्या अराउंड होता. आज जर आता सिच्युएशन बघितली तर मला वाटतं काय डी.वाय पाटीलचा कट ऑफ 98 जातो की काय. म्हणजे लक्षात घ्या, डी.वाय पाटील CS जर हवं असेल तर 98, VIT, PCCOE वगैरे वगैरे तर लांबच. पण डी.वाय पाटील CS अकुर्डीचं हवं असेल तर माझ्या हिशोबाने 98चा कट ऑफ जाऊ शकतो. एवढे कट ऑफ हाईक होणार आहेत, हे तुम्ही प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आता अजून एक महत्वाचं प्रेडिक्शन मी तुम्हा सगळ्यांसमोर ठेवतोय. मी हजारो मुलांना बोलतो, मी दरवेळेस इतक्या मुलांशी बोलतो करतो, एक आयडिया येते की कल कुठे आहे. या वर्षी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कडे जाणारे विद्यार्थी सुद्धा भरपूर आहेत, किंवा त्याचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा खूप जास्त आहे तुलनेमध्ये. त्याच्यामुळं मला असं दिसतंय, आता माझ्या काउन्सिलिंगच्या मुलांना मी बोलतोय, आजकाल प्रत्येकाला ग्रेड A-B मध्ये झालं की लगेच तिथे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सुद्धा प्रयत्न करायचंय. सो CSITचा कट ऑफ गेल्या वेळेस 97 होता, यावेळेस 97.2 होईल, 97.3 होईल. पण इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे कट ऑफ गेल्या वेळेस पेक्षा खूप प्रमाणात वाढणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे 100% सत्य आहे आणि माझं हे प्रेडिक्शन आहे.
की इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे कट ऑफ सुद्धा यावेळेस खूप जास्त आणि त्यातल्या त्यात जे खालचे कॉलेज आहे ज्याचा गेल्या 70s कट ऑफ होता तो 78 जाऊ शकतो, जो 80 होता तो 85 जाऊ शकतो. मग या सगळ्याचं सोल्युशन काय मी तुम्हाला सांगतो. या एकच सोल्युशन आहे की जास्तीत जास्त ऑप्शन्स माझ्या लिस्टमध्ये असावे आणि मला मिळणारे ऑप्शन्स सुद्धा माझ्या लिस्टमध्ये असावे, याचीच तुम्ही फक्त काळजी घ्या. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी लिस्ट कशी बनवायची जेणेकरून आपल्याला हमखास अलॉटमेंट मिळेल याची मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कॉलेज लिस्ट असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी उद्या पूर्ण डिटेल व्हिडिओ येतो की ग्रुपिंग कशी करायची, कोणतं कॉलेज वर ठेवायचं, कोणतं कॉलेज खाली ठेवायचं आणि सगळंच्या सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आय होप हे तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला जर कट ऑफ चेक करायचा आहे, खूप सिंपल आहे. तुम्ही आपल्या ॲपमध्ये जा, कॉलेज सर्च करा, तिथे तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ दिसणार आहे आणि तो रँकने तुमच्या चेक करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमची लिस्ट अजून परफेक्ट बनवाल आणि कॅप्रॉन 1 मध्ये वाढलेल्या कट ऑफमुळे जे मुलांना अलॉटमेंट मिळणार नव्हती, जर व्यवस्थित लिस्ट टाकली तर तुम्हाला सुद्धा 100% अलॉटमेंट मिळणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ